वारकऱ्यांना खरं बोलायलाच पाहिजे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बबनराव पाचपुतेंवर टीका केली आहे। पाचपुतेंना पक्ष सोडायचा होता, मात्र काहीही आरोप करून पक्ष सोडणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच पाचपुतेंची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशी झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे। मी पार्टी सोडली, मला नाईलाजाने सोडावं लागलेलं आहे, मला पार्टीतून हाकलून दिलेलं आहे। मी पार्टी सोडलेली नसताना माझ्या विरोधात काही लोकांना बोलून, दुसऱ्या पार्टीच्या लोकांना बोलून माझ्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याची भाषा करताय, मला काढून टाकण्याची भाषा करताय। दुसरा पक्ष योग्य वाटतो म्हणून मी चाललो, परंतु जाताना नाचताईना अंगण वाकडा प्रकार चाललेला आहे। ते असंच झालं आणि मग अजित पवारांनी माझ्या कारखान्याला बँकेला पैसेच नाही द्यायला सांगितले। मी कशाला सांगतो? इतके वर्ष पक्षामध्ये खूप महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली, सगळ्या प्रकारची, म्हणजे प्रांताध्यक्ष पद भूषवलं, कॅबिनेट मंत्री पद भूषवलं, मान सन्मान मिळाला, त्यांनी पण महाराष्ट्रामध्ये दौरे केले, सगळ्या काही गोष्टी केल्या। इतके दिवस त्यांना पवार साहेब म्हणजे दैवत वाटायचं, आम्ही सगळेजण फार चांगले वाटायचो, आणि आता जायचं म्हटलं की लगेच वाईट वाटायला लागलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।